छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरातील पंढरपूर तिरंगा चौक येथे MIDC प्रशासन, जागतिक बँक प्रकल्प विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे। JCBच्या सहाय्याने पक्की बांधकामे, लोखंडी शेड आणि सिमेंट काँक्रीटचे ओटे हटवण्यात आले। बजाजनगर आणि वाळूज औद्योगिक परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यावर सोमवार 20 जुलै रोजी पंढरपूर तिरंगा चौकात धडक कारवाई करण्यात आली। MIDC प्रशासन, जागतिक बँक प्रकल्प विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकानं JCBच्या साहाय्यानं रस्त्यालगतची पक्की बांधकामे, लोखंडी शेड आणि सिमेंट काँक्रीटचे ओटे जमीनदोस्त केले। यापूर्वी भाजी विक्रेते तसेच काही स्थानिक प्रतिनिधी पर्यायी जागेची मागणी करत कारवाईला विरोध दर्शवला होता। त्यानंतर प्रशासनाने ध्वनिक्षेपकाद्वारे अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या। अखेर सोमवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण करण्यात आली। कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण हटवण्याचं आवाहन केलं। विरोध केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। त्यामुळे अनेकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली। पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी MIDC कडून नाल्याचं खोदकाम सुरू करण्यात आलं असून या ठिकाणी लोखंडी संरक्षक जाळी उभारून वृक्षारोपण करणार असल्याची माहिती उपअभियंता गणेश मुळीकर यांनी दिली। तसेच उर्वरित अतिक्रमणांवरही ऑगस्ट महिन्यात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आणि परवा आपण इथं आलो होतो काढण्यासाठी, त्यांनी 2 दिवसाची मुदत मागितली होती काढून घेण्यासाठी। त्या हिशोबाने आम्ही आषाढी एकादशीच्या यात्रेच्या पूर्वी ही अडचण वगैरे म्हणून सगळं निष्कासित केलेत। काही लोकांनी बरेच स्वतः काढून घेतलेले आहेत आणि म्हणजे बरेच त्यांनी स्वतःच काढून घेतले, बाकी काही राहिले आपण काढलेत। आणि नंतर आता सगळा हा मालबा वगैरे हटवून इथं आम्ही आता ग्रीन प्लेस वगैरे डेव्हलप करू। पुढे आता काय नाही, कुंपण घालून ग्रीन प्लेस डेव्हलप करायला, सुशोभीकरण करणाऱ्या जागेत।